नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. एडिटर्स पंचच्या आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण विश्लेषण करणार आहोत धनंजय मुंडेंबाबतचं. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज आहेत का, या गोष्टींची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्याला निमित्त झालंय अजित पवारांचा बीड दौरा. अजित पवार आज सकाळी बीडमध्ये होते. बीडमध्ये त्यांचे विविध कार्यक्रम होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची डीपीडीसीची बैठक होती, जिल्हा नियोजनाची त्यांची बैठक होती. या बैठकीला आमदारांनी असणं तसं गरजेचं असतं, पण धनंजय मुंडे यांनी ना आमदार म्हणून ना पक्षाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून इथे थांबणं पसंत केलं. धनंजय मुंडे मुंबईत आहेत. अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडेंनी मुंबईत राहणं पसंत केलं. अर्थात याबद्दलचा त्यांनी एक खुलासा सोशल मीडियावरती दिला आहे की त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांना आज मुंबईत राहणं गरजेचं होतं. पण याच धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती आला आहे आणि ज्याच्यामध्ये ते आपल्या मुलीच्या फॅशन शोमध्ये काल तिथे उपस्थित होते. अर्थात एक वडील म्हणून त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. आपल्या मुलांचं कौतुक सगळ्यांना असतं आणि एक वडील म्हणून धनंजय मुंडे त्या कार्यक्रमासाठी आले असतील इतर कुठल्याही कार्यक्रमाला सोडून, तर त्यात काही गैर आहे असं वाटत नाही. पण धनंजय मुंडेंनी याच दिवशी नेमकं अजित पवार बीडमध्ये असताना मुंबईत असणं आणि त्यांच्या कार्यक्रमांना एक प्रकारे दांडी मारणं, याच्यावरनं विविध चर्चा सुरू झाल्यात. नाराज धनंजय मुंडे काय आहेत याच्याकडे बघताना मधल्या काळातल्या सगळ्या घटनांकडे आपल्याला बघावं लागेल. राजीनामा घेतला म्हणून केवळ धनंजय मुंडे नाराज आहेत का, तर अजिबात नाही. म्हणजे नाराज त्याच्यामुळे ऑब्व्हियसली नाराज असणार आहे, पण हे एकमेव कारण नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ज्या काही घटना घडल्यात किंवा जशा घटना घडत आहेत त्या देखील आपल्याला थोडक्यात बघाव्या लागतील. सगळ्यात पहिले आज जे काही अजित पवार तिथे बोललेत त्याच्यातनं जर आपण एक अर्थ काढायचा झाला तर कुठेतरी अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे या मुद्द्याला फारसा हात लावलेला आपल्याला दिसत नाही. जिल्ह्यात आज बोलत असताना त्यांनी ज्या प्रकारची तंबी इथल्या गुन्हेगारांना दिली आणि विशेष करून अशा लोकांना ज्यांच्याशी धनंजय मुंडे ज्यांचा संबंध जोडला जायचा, अर्थात या सगळ्या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा थेट संबंध फक्त आरोप करणाऱ्यांनीच जोडला आहे. अजूनही कुठेही कायदेशीररित्या धनंजय मुंडेंचं नाव त्यात आलेलं नसलं तरीसुद्धा ज्या व्यक्तींची नावं याच्यात घेतली जातात, प्रामुख्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची असणारी मैत्री, आणि त्याच अनुषंगाने अजित पवार यांनी आज राखवाल्यांची गँग असो किंवा इतर कुठली गँग असो, आपण सगळ्यांना सुतासारखं सरळ करू असे दादा स्टाईल त्यांनी एक वक्तव्य तिथे केलं. आणि दुसरेही काही खरं तर आता अनेक गर्भित अर्थ काढतील अशी अनेक स्टेटमेंट्स अजित पवारांनी बीडमध्ये केलेली आहेत. म्हणजे नेत्यांच्या पाया पडू नका, नेते पाया पडायच्या लायकीचं नाही. नंतर आपल्याला कळतं की नेता कसा निघाला, काही लोक करून जातात, पक्ष बदनाम होतो वगैरे वगैरे, अशी सगळी स्टेटमेंट्स. नक्की अजित पवार फक्त भाषण करण्यापुरती बोलली, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा मेसेज देण्यासाठी बोललीत, की त्याच्या मागे त्यांना आणखी काही मोठा अर्थ अपेक्षित होता? हे अर्थातच आमच्यासारख्या पत्रकारांना विश्लेषण करण्यासाठी त्यांनी तो एक ग्रे एरिया मोकळा ठेवला आहे. पण अर्थात ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात राजकारणात, कुठलीही गोष्ट ही निव्वळ योगायोग नसतो. त्यामुळे अजित पवारांचं बीडमध्ये असणं आणि त्यांनी मधल्या काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती स्टेटमेंट्स करणं, याला नक्कीच आपल्याला वेगळं वेगळं करून बघता येणार नाही. दुसरा म्हणजे धनंजय मुंडेंचा नाराजीचा जो मुद्दा असावा, त्याच्यामध्ये त्यांना ज्या प्रकारे पक्षाने एकाकी केलेलं आहे किंवा पक्षामध्ये धनंजय मुंडे एकाकी पडल्याचं दिसून येतं, ते म्हणजे त्यांचा राजीनामा झाल्यानंतर ना पक्षाने म्हणजे त्यांची अर्थात 1-2 बैठका त्यांच्या झाल्या अजित पवारांच्या घरी, पण अजित पवारांच्या पक्षामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी देण्यात येते किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन आगामी काळात होतं आहे असं दिसत नाही. जनरली जेव्हा राजीनामा घेतला जातो मंत्रिपदाचा किंवा एखाद्या घटनात्मक पदावरनं राजीनामा दिला जातो, त्याच्यानंतर पक्षात किंवा इतर कुठली तरी जबाबदारीत ॲक्टिव्ह करण्यात येतं, ते तरी धनंजय मुंडेंच्याबाबत अजून झालेलं दिसत नाहीत. आणखी एक स्टेटमेंट अजित पवारांनी जे केलं, धनंजय मुंडे गेले काही वर्ष बीड जिल्ह्याचे सर्व राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. पंकजा मुंडेंचा मधल्या काळात जी पिछाड झाली होती त्याच्यानंतर धनंजय मुंडेंच्या ताब्यात जिल्हा आणि जिल्ह्याचं राजकारण होतं. अनेक आपण जिल्ह्यात विकासाची कामं आणली असं धनंजय मुंडे आपल्या राजकीय सभांमध्ये म्हणत असत. पण अजित पवारांनी आज अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न जो बीडच्या विमानतळाचा आहे तोही आपण धसास लावणार असल्याचं त्यांनी आज सांगितलं. आणि कुठेतरी आता बीडचं पालकत्व आपण घेतलं आणि बीडमध्ये न झालेला विकास हा शब्द अंडरलाईन करूया, न झालेला विकास आता आपण करणार आहोत, हे अजित पवार एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या वेळेस बीडचा बिहार झाला याची चर्चा होते तेव्हा कुठेतरी दादा बीडचा बारामती करणार अशा आशयाची चर्चासुद्धा जेव्हा सुरू होते तेव्हा या दोन्ही गोष्टींना पुन्हा एकदा जोडूनच बघावं लागतं. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो याच्यातला आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरती झालेल्या नव्या आरोपांचा. इतक्या सगळ्या बाबतीत धनंजय मुंडे एकीकडे एकाकी असताना, पक्षाने त्यांना कुठेतरी ताकद न दिलेली असताना आणखी नव्याने त्यांच्यावरती आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंवरती अंजली दमानिया यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद केली. याच्यामध्ये आरोप लावण्यात आला की धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे घनवट, पोपट घनवट
यांच्या माध्यमातून काही जणांच्या जमिनी लाटण्यात आल्या आणि ह्याचाही संबंध धनंजय मुंडेंशी जोडण्यात आला। धनंजय मुंडे ऑलरेडी चारी बाजूने आरोपांनी घेरलेले आहेत, मग ते बीडच्या प्रकरणातले आरोप असू देत किंवा त्यांच्यावरती व्यक्तिगत कौटुंबिक झालेले आरोप असू देत, त्यात आता नव्या आरोपांची भर पडलेली आहे। आणि घनवट ज्यांना माहिती आहे, धनंजय मुंडे यांचे निकटचे मित्र आहेत राज घनवट, यांच्याशी संबंधित ते आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेचा संबंध या प्रकरणाशी अंजली दमानिया यांनी थेट आरोपांमध्ये जोडलेला आहे। पण एकीकडे आरोप होत असताना या सगळे जेव्हा आरोप झाले, पक्षातनं धनंजय मुंडेंची बाजू मांडण्यासाठी कोणी आलं नाही। महायुतीतनंही फार त्यांच्या समर्थनात आलेली आपल्याला व्यक्ती दिसली नाही, एखाद दुसरा अपवाद वगळता। पण या प्रकरणामध्ये उलट पक्षी धनंजय मुंडेंच्याच वरती आरोप होत असताना चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत आणि ज्यांच्याकडे काल अपील करण्यात आलं होतं की तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावं, त्यांनी शेतकऱ्यांची आणि अंजली दमानिया यांची याबाबत बैठक घेण्यात असल्याचं सांगितलं। लवकरच ती बैठक होणार आहे। आता या गोष्टींमुळे आरोप होत असताना ते आरोप कुठेतरी सरकार गांभीर्याने घेत आहे हाच मेसेज जातोय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना कदाचित अजून एकाकी पडल्यासारखं वाटत असेल। आणि या सगळ्या प्रकरणांची जर आपण गोळाबेरीज केली तर नक्कीच धनंजय मुंडे यांच्या मनात सध्या मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि त्यामुळेच पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार बीडमध्ये असताना त्यांनी तिथे न जाणं पसंत केले। जाता जाता थोडं इतिहासात जातो। अजित पवारांनी जेव्हा महायुतीसोबत जायचं ठरवलं तेव्हा त्यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते आले होते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे ही नावं त्यांच्यासोबत होती। जर तुम्ही वरची दोन नावं बघितली, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ, हे जेव्हा एक संध राष्ट्रवादी होती तेव्हा यांचं फारसं कधी अजित पवारांची सख्य आहे असं दिसलं नव्हतं। पण त्यांच्या जवळ असलेली सगळ्यात जवळ असलेली दोन नावं म्हणजे सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे। त्यातही धनंजय मुंडे अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीमध्ये फार ॲक्टिव्ह होते, त्यांची महत्त्वाची भूमिका होती असं सांगितलं जातं। धनंजय मुंडे अजित पवारांच्या जास्त क्लोज होते, पण आता घर फिरलं की वासे फिरतात असं म्हटलं जातं। धनंजय मुंडेंवर ज्या प्रकारे आरोपांच्या फैरी झडल्या त्याच्यानंतर खुद्द अजित पवारांनीच त्यांना एक प्रकारे त्यांच्याकडे पाठ फिरवली का असा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि आज धनंजय मुंडेंनी स्वतः कुठेतरी त्यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहून किंवा दांडी मारत आपण ज्याला म्हणतो एक प्रकारे संदेश देण्याचाच प्रयत्न केला आहे असंच यावेळी म्हणता येईल। धनंजय मुंडे पुढे काय करतात, त्यांच्याकडे काय राजकीय ऑप्शन्स आहेत हे आगामी काळात कळेल। पण सध्या तरी ही नाराजी आहे, मसल फ्लेक्सिंग आपण ज्याला म्हणतो, राजकीय बेटकुळ्या फुगवणं, हे धनंजय मुंडे किती दिवस करतात आणि पक्ष त्याची दखल घेतोय का हे आपल्याला आगामी काळात बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे। आज एडिटर्स पंचमध्ये आपण इथेच थांबते। उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, त्याचं विश्लेषण करूया। तोवर तुम्ही बघत राहा झी 24 तास।